मी इथं पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर मला कळलं की मागच्या बाजूला गोंधळ झालेला आहे. कारण जबाबदार कोणी मंत्री महोदय निवेदन स्वीकारायला गेले नाहीत. माझी अपेक्षा किंवा माझी मागणी राहील की शासनाच्या वतीनं जबाबदार अशा मंत्री महोदयांनी तिथं जावं किंवा त्यांच्या काही प्रतिनिधी बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी. या युवा संघर्ष यात्रेला युवकांनी सपशेल नाकारलंय आणि स्वतःला नेता होण्यासाठीची ही जी यात्रा होती ती अपयशी ठरली, प्रतिसाद मिळाला नाही. नमस्कार, मी अरविंद कड आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. रोहित पवारांची संघर्ष यात्रेची सांगता सभा झाल्यानंतर रोहित पवार आज थेट विधानभवनात धडकणार होते, पण मध्येच त्यांना अडवलं गेलं आणि लाठीचार्ज करण्यात आला. आपल्याबरोबर राम शिंदेजी रोहित पवारांची यात्रा शेवटच्या टप्प्यात असताना अडवली गेली, काय सांगता? सगळेच मोर्चे विधानभवनावरती येतात. आज तागायत कोणताही मोर्चा विधानभवनामध्ये घुसलेला आपण पाहिलेला नाही. गोवारी हत्याकांड झालं, 112 लोक गेली, ते सुद्धा विधानभवनामध्ये घुसू शकले नाहीत. मग एवढ्या मोठ्या राजकीय घराण्यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला विधानभवनामध्ये कसं पोलिसांचं कडं तोडून जाता येईल? आणि सगळ्याला माहीत आहे की आपल्याला विधानभवनाच्या गेटवरती जात असताना आमदाराव्यतिरिक्त आमदाराला देखील असा बिल्ला लावा लागतो, तेव्हा आज जाता येतं. मोर्चा घेऊन विधानभवनामध्ये कसं घुसता येईल? पण या युवा संघर्ष यात्रेला युवकांनी सपशेल नाकारलंय आणि स्वतःला नेता होण्यासाठीची ही जी यात्रा होती ती अपयशी ठरली, प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामुळं माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशवरून आणले, मोठमोठे नेते आणले आणि भाषणं केली. भाषणालाही प्रतिसाद मिळाला, खुर्च्या ठेवाव्या लागल्या सभेमध्ये, कारण लोकच नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आता हे काहीच करून काहीच होत नाही आणि म्हणून विधानभवनाकडे घुसण्याचा प्रयत्न केला आणि असा मीडियाचं लक्ष केंद्रित करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो केविलवाणा आहे. खरं तर सांगितलं जातं तो शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे सुद्धा सांगते सभेत येतील, पण तुमचं म्हणणं आहे की यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरे आले नसतील. बहुतेक असं वाटते, कारण दिवसभर इथं उद्धव साहेब होते. सरकारी पातळीवर कोणता प्रतिनिधी जाणार आणि त्यांचं निवेदन घेणार आहे? मला वाटतं इथं एक हिवाळी अधिवेशनावरती एक यंत्रणा असते. मी देखील मंत्री राहिलो आहे, प्रोटोकॉल मंत्री राहिलो आहे, गृहराज्यमंत्री राहिलो आहे. त्यामुळे इथे एक सिस्टम असते. कोणताही मोर्चा येत असताना त्या मोर्चाला कोण संबोधित करणार, कोण सामोरं जाणार, कोण निवेदन घेणार, कोणतं डेलिगेशन येणार, त्याला कोणता मंत्री भेट देणार, हे सगळं ठरलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये हे त्यांना देखील माहिती आहे आणि हे सगळे ओव्हररूल करून घुसण्याचा जो प्रयत्न केला तो गैर आहे. तो कायद्याने, नियमाने आणि त्यांना न शोभणारी गोष्ट आहे. रोहित पवार यांनी गेल्या अनेक दिवसापासून पुण्यापासून एक संघर्ष यात्रा सुरू केली. उद्देश हा होता की महाराष्ट्रातल्या शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, वाडी वस्तीवर जाऊन तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे. कारण अलीकडच्या काळामध्ये शासनाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ज्या त्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आज या मोर्चाच्या निमित्ताने इथं आल्यानंतर त्यांनी त्याचं निवेदन देण्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला शासनाला कल्पना दिली होती. साधारणपणे ज्या दिवशी अधिवेशन सुरू असतं त्या दरम्यानच्या काळामध्ये काही मंत्री महोदयांची निवड होते की त्यांनी अशा प्रकारचे निवेदन स्वीकारलं पाहिजे. मी इथं पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर मला कळलं की मागच्या बाजूला गोंधळ झालेला आहे. कारण जबाबदार कोणी मंत्री महोदय निवेदन स्वीकारायला गेले नाहीत. माझी अपेक्षा किंवा माझी मागणी राहील की शासनाच्या वतीनं जबाबदार अशा मंत्री महोदयांनी तिथं जावं किंवा त्यांच्या काही प्रतिनिधी बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी. खरं तर युवकांचे अनेक प्रश्न रोहित दादांनी या सभेत यात्रेत ऐकून घेतलेले आहेत. कुठेतरी सरकारने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. मुळामध्ये असं आहे की युवकांच्या ज्या अपेक्षा होत्या, लोकांच्या अपेक्षा होत्या, ते प्रश्न आहेत. शेवटी शासन हे जनतेसाठी असतं आणि तीच अपेक्षा त्या युवकांची सर्वांची आहे. तर हे होते बाळासाहेब पाटील, ज्यांनी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सरकार लाठीचार्ज झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कुठेतरी युवकांचा आवाज दाबला जातोय असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.